नमस्कार मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हां, बाई खूप धावत आलो. तुम्ही बघू शकता मी आता आहे CSTला. 2 दिवसाच्या सुट्टीसाठी वाघ चाललाय आता गावी. सध्या धावून धावून वाघ दमलाय. वाघ छोटा आहे पण वाघ आहे भाई. आपल्या भावाने जनरलमध्ये लाईन लावून जागा पकडली आहे, ती पण विंडो सीट. भावाने एकदम विंडो सीट पकडली आहे. मला दाखवतो. अरे भाऊ धन्यवाद. उशीर झाला भाई. अरे ट्रेनच लेट झालेली भाई. थांब आलो 2 मिनिट. धन्यवाद भाऊ. खूप प्रेम. किती वेळ होता लाईनमध्ये? 1.5 तास. गर्दी नाही तरी अजून. नंतर भरेल ना. लाईनीत गेले, लाईनीत सोडलं ना. अरे तिकडची दादरवरून खूप ट्रेन लेट झाली माझी. अरे मी आतमध्ये आलो ना. हां तर पहिला इथे एक बेवडा होता. हां. तो बोलला की 100 रुपये दे तरच सीट देतो चंद्रात टाकायला. 100 रुपये मागत होता. हा. तर मी तिकडे जाऊन बसतो. हां. ते काका बोलले जाऊन बस. हां. तर इकडे आलो परत. त्याला बोला हात काढ आणि इथे मी बसलो. तर त्याने याच्याकडनं 100 रुपये घेतले. 100 रुपये सीटचे याने दिले. मी तर दिलेच नाही. 100 रुपये घेतले त्याच्याकडून. अरे भाई साहब, वा. पैसे कमवले जा. 100 रुपये देतो तुला. आता चल नीट जा. तर मित्रांनो, गाडी सुटली आहे आपली कोकणासाठी. गणपती बाप्पा मोरया. भेटूया उद्या सकाळी कोकणात. तर सुप्रभात मित्रांनो. पहाटेचे वाजले 4 आणि आपण पोचले स्वर्गात. रत्नागिरीला पोचले स्टेशनला. तर मित्रांनो, आपण आलो आता स्टेशनच्या बाहेर आणि सकाळचा चहा दादासोबत. दादा भेटला आहे आम्हाला. दादा माझ्या आधीच आलेला होता दिवा पॅसेंजरने, कारण तो दिव्याला राहतो तिकडे, गर्दी नसते म्हणून. त्याकडे सामान वगैरे होतं हे बरंच, त्यामुळे नो रिस्क. आणि चहा घेऊन आपल्या घरी. तर गाईज आपण पोचलोय काळोखातून. होम टूर तुम्हाला सकाळी देतो. गाईज आपलं घर. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आणि आपण आलेलो आहे स्वर्गात. गावी आलो आहे आपण. भाई काय मजा येते. झोपून झाले सकाळी. आता वाजलेत 8 आणि तुम्हाला मी माझं घर दाखवतो. तर हे आपलं घर आहे. इथे बांधलं आहे, त्याच्यामुळे याच्या मागे जाऊ शकत नाही अजून. गेल्या वर्षीच बांधलं आहे. थोडंसं कलर काम आणि फिनिशिंग बाकी आहे, पण झालं आहे डन. ही उजव्या हाताला आपली तुळस आहे. हे माझ्या काकांचं घर आहे जे मी मला दाखवतो. फिलहाल आपला हाऊस टूर. स्टेअर तर एवढा ब्रिज सारखा आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे. 4 BHK हा आपला हॉल आहे. आपलं देवघर आहे. ते एक बेडरूम, ते दुसरा बेडरूम, इथे तिसरा बेडरूम. गावी तर लाईटची पण गरज नाही असं वाटतं. आणि हा इथे 4था. आणि इथे मागे आपलं आई भाकऱ्या भाजते. पण गॅस आहे, पण गॅस जास्त वापरत नाही ना आपण. इथे फ्रीज आहे. इथे पण एक मोरी आणि जरासं घर पडलं. इथे एक मोरी आहे, भांडी आहे. आणि गाईस कळशीत कळशी, सातत्य. आणि वॉशरूम बाहेर आपलं काकीचं. ओ आजी, बरं आहे. आलो थांबा. आत्ता आपण जाऊया काकांकडे. काकांचं घर दाखवतो, काकांचा बिझनेस दाखवतो तुम्हाला. काही तुम्हाला डिस्काउंटमध्ये. हॉल, किचन, रूम. ओ काकी, भाकरी बसताय हो. बरं आहे, तुम्ही बरं आहे? कामावर घरी. आजी तिकडे गेला काय? काय म्हणता आजी, बरं आहे? काय पडतं? मम्मी गेली काल. आम्ही आलो जरा. उद्या जाणार आम्ही लगेच. हा. हो सगळे बरे. काय चाय झाली तुमची?
बाकी बाहेर बबलू आणि बारकू कुठे गेले? चालेल. शाळेत गेले. हा, शनिवार ना. शनिवार ना. होय होय. हे बघ इकडे हाय कर सगळ्यांना. हा अरे हाय कर सगळ्यांना. हा अरे यूट्यूब ओपन केलंय मी, व्हिडिओ काढतो. हाय समज हाय समज काय बोलते. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण जाऊया काकांच्या बिझनेसकडे. एकदम तुम्हाला आवडेल असं. हे बघा काजू बनवतो आपण. मशीन चालू आहे. हे आपले काजूचे मालक आहेत. हा नवीन नाही, माझं कवर नाही कवर काढलं ते फाटलं म्हणून ते नवीन वाटतंय. माझ्या थोडं बनव आपण कसं बनवतो काय बॉइलिंग बी इकडेच सांगा मला. हे काय ह्याच्यामध्ये आपण भाजतो ना? याच्यामध्ये आपला इकडे हा असं झालं चालत. थांब जरा पद्धतशीर राहते ना. पद्धतशीर. हा पद्धतशीर नंतर नंतर. हा ठीक आहे चालेल. गाईज नंतर तुम्हाला दाखवतो काजूची पद्धत, काजू कसे तयार होतात. तर मित्रांनो आता आपली अंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आपण आलोय न्याहारी करायला. गावची न्याहारी तुम्हाला दाखवतो. हे बघा काजूची भाजी, बटाट्याची भाजी, म्हणजे काजू बटाटा शेंग वांग मिक्स भाजी आहे आणि भाकरी. आपली गावची न्याहारी म्हणजे भाई रोजची भाकरी असते. रोजची भाकरी नाहीतर आपण ब्रेड बटर बीटर आणि काय मस्त लागते तुम्हाला सांगतो. तुम्ही गावी असताना तुम्ही न्याहारीला काय खाता मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी जेवतो, आय मीन न्याहारी करतो. हां तर गाईज आता आपण बघतोय काजू कशी तयार होते सुरुवातीपासून, एकदम पहिल्या प्रोसेसपासून शेवटच्या प्रोसेसपर्यंत. किती वर्ष करताय तुम्ही काम? आहे 15 वर्ष. 15 वर्षापासून काकांचा बिझनेस आहे. आणि आता 1-2 मशीन नवीन घेतल्या आहेत. पण चला तर हे काय आहे? ह्याचं नाव काय? त्याचं बॉयलर आहे. हे आपल्याला शेगडी आहे. अच्छा बॉयलर शेगडी आहे हा, ही. शेगडी. ओके याच्यामध्ये पाणी असतं. हां त्याच्यामध्ये पाणी त्याच्यानंतर ती वाफ झाल्यानंतर याच्यामध्ये सोडायची असते. ओके. आणि ह्या काजू आहेत. हे दाखव इथे हां काजू आहेत. या काजू आहेत. ह्या तुम्हाला माहित असतील, तुम्ही बोंड हे झाडावरून काजू आहे. काढतात. सुकावे लागतात 2 ते 3 उन्हा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे. 80 किलोचा बॉयलर आहे. आता आपण घेतलेला आहे. हां 80 किलोचा बॉयलर आहे. ह्याच्यामध्ये काजू टाकायचे 80 किलो. म्हणजे हे 2 दिवस उन्हात सुकवून हा मग याच्यात 80 किलो बॉईल करायचं. टाकायचे. नंतर ओके. याच्यामध्ये ते शेगडी आहे. आपल्याकडे शेगडी आहे. हे शेगडी पेटवायची. पेटवल्यानंतर याच्यामध्ये टेम्परेचर दिलंय. टेम्परेचर किती? त्याला 150 वरती आपण याला वाफ द्यायची आहे. ओके 150 वरती त्याला. याच्यामध्ये एकदम स्लो सोडायचे आहे. हा, हा. छोटे छोटे एकदम हवे स्लो सोडायचे. आणि जास्त सोडली तर याच्यामध्ये पाणी असतं तर याच्यामध्ये इकडे जाणार जास्त. अच्छा आणि अच्छा जराला त्याच्यामध्ये पिवळा सारखा होणार. त्यामुळे साईडली थोडं थोडं सोडायचं आहे. ओके. सोड झालं का म्हणजे 10 ते 15 मिनिटानंतर ते बॉइलिंग होतं. हां आपल्याला ते चेक करून बघायचं. काजू अशी दाबून बघायची याच्यामध्ये हां दबले की समजायची की बॉइलिंग झालेली आहे काजू. ओके ओके ठीक आहे. त्यानंतर ते 10-15 मिनिटं काढायचे ना. हां थोडे वालवट टाकायचे. हां आणि ही पण सेम आहे ना? ही जुनी होती ना आपली? हे आपल्याकडे जुनी आहे. 40 किलोचा बॉयलर आहे. हे पण तसंच हे करायचं आहे आपल्याला. हां ही 40 किलोची जुनी होती. त्याच्यानंतर मग काकांनी नवीन घेतली नवीन घेतलं 80 किलोची. असं आहे तर प्रोसेसिंग. आणि दुसरी गोष्ट आता आतमध्ये आपल्या इंडस्ट्रीयलमध्ये जाऊया. आता आपल्याकडे या बॉइलिंग केलेल्या काजू आहे. हां या बॉइलिंग बॉइलिंग केलेल्या या काजू. काजू. या ओके काजू आहे. हां हे बघा. हे कमी कमी 10 ते 12 तास वाळवावे लागतात. म्हणजे चांगली होते. 10-12 तास वाळवावे 10 लागतात. हे असं आहे. हां 10 ते 12 तास. हम्म. त्यानंतर एक ऑटोमॅटिक कटर आपल्याकडे साई राज वाळतात. अच्छा ही कटर आहे. कटरची मशीन आहे. कटरची मशीन आहे आपल्याकडे. दाखवा. दाखवा. अच्छा हे स्वतःहून कट होऊन होत्या त्याच्यात. एका तासाला 25 ते 30 किलो कटिंग करतात. ठीक आहे ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आहे. ही माणसं काढतात आहे. थांबा थांबा थांबा. त्याचा आवाज बंद करा. आवाज नाही ना.
म्हणजे याच्यामध्ये एका वेळेला 25 किलो काजू टाकू शकतो 25 एका तासाला एका तासाला 25 किलो होतात कटिंग होतं. अच्छा अच्छा ठीक आहे कळलं ऑटोमॅटिक कटर. दुसरी गोष्ट हे झाल्यानंतर इथं माणसं काढायला जातात. आज 2 माणसं आलेली नाहीये रजेवर आहेत. अच्छा या आपल्याच काकी आहेत आपण पहिली हे झाल्याच्या नंतर प्रोसेस ह्याच्यामध्ये 7 तास आपल्याला ट्रायल करावं लागतं. अच्छा म्हणजे इथे हे लोक वेगळे करतात काजू हा वेगळे करतात. आणि मग यात ठेवायचे त्याच्यामध्ये या 7 तास मशीनमध्ये हे करावं लागतं. मशीन आहे अच्छा 7 तास तर 75 डिग्रीला ते आपण ठेवतो ते 7 तास झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट प्रोसेसिंग केल्याच्या नंतर आपल्याला आम्ही आता 25 किलोमध्ये 16ला बाहेर देतो लेडीज लोकांना. अच्छा 16ला बाहेर 12 देतात रुपये, 13 रुपये केजी म्हणजे सालीचे काजू असतात ते 16ला बाहेर देतात 16ला बाहेर देतो अच्छा. त्याचे टरफल काढण्यासाठी. हा 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 आणि आपल्याकडे हा इलेक्ट्रिक काटा आहे. हा 200 किलोचा आपल्याकडे आणि हे electric आपल्याला काटा आहे. वजन काटे ना काजू फोडायला पण प्रोसेसिंग आपण करून हा देतो. काजू फोडायला पण प्रोसेस आहे होलसेल मध्ये करून देतो. होलसेलमध्ये म्हणजे एकदम रेट कमी करून. अच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला काजू हवे असतील मी तुम्हाला दाखवलंय सगळं ओरिजिनल आहे सगळं आपल्या घरचंच आहे घरचा आणि कोकणातलाच काजू आणि आहे. कोकणातला काजू आणि खूप वर्षापासूनचा आहे तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये याचे सगळे कमेंट्स त्याच्यानंतर दुसरी डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला याचे प्राइस सगळं मी तुम्हाला सांगतो गोष्ट याच्यामध्ये हे बघा सगळा काजू आहे हा सगळा काजू आहे आणि ही अजून एक मशीन याच्यात काय करतो आपण आपल्याकडे हे छोटा जे त्याच्यामध्ये अनकट राहिला तर याच्यामध्ये कटिंग करायची आहे. त्याच्यामध्ये त्याच्या ऑटोमॅटिक मशीनवर अनकट जो राहतो काजू बी हा हा त्याच्यामध्ये कटिंग करायचे. हे अनकटर आहे. अच्छा म्हणजे हे स्वतःहून आपण हाताने करायचं हाताने करू जे झाले नाही त्याच्यात करते याच्यावरती ते. दुसरी गोष्ट हे ठरपल आहे. ठरपला पण ते हे जातात. टर्फल पण आणि हा अजून एक काकांचा आपला लाडू बनवायचा पण हा, बिझनेस शेंगदाणा आहे लाडू शेंगदाण्याचा लाडू तो पण मी तुम्हाला सांगतो कसे बनवतात आज बनवणार आहे का काजू आज नाही बनवत. आज नाही बनवणार दुसरी ठीक गोष्ट आहे हे आपल्याकडे काजू आहे. ही पण काजू आहे बघा काजूच काजू इथे पण काजू आहे झालेलं आहे सर्व. आणि हा रेडी झालेला काजू आहे हे बघा रेडी सर्व काजू आहे. हे बघा. रेडी आहे. हे बघा, ह्या आणि इकडे हे- नॅशनल मध्ये काजू आहे. आपल्याला जो या सालवाला NW तुम्ही बघू पाहिजे शकता. तो तसा काजू आहे. सर्व हे केले आहे. फिलिंग मशीन आणि ही मशीन आहे इकडे काजू आपली तयार आहे. इथे काजू आहे बघा हे इथे आहे, काजू हे आहे इथे काजू हा, आहे इकडे काजू आहे. इथे काजू आहे इथे हा, काजू सर्व काजूच आहे. काजू काजूचं घर आहे मित्रांनो काजूचं हे सर्व घर आहे. काजू आपल्याला स्वस्त मध्ये भेटून जाते बघा. हे अर्धा किलोच्या पॅकिंग 1/2 किलो अर्धा पॅकिंग किलो त्याचं मला भाव तर सांगा आता 200 तुम्हीच सांगा ग्राम. तुम्हीच सांगा भाव सांगा त्याचा आपल्याकडे आता आहे ना हा आपल्याकडे 900 रुपयाला पडेल. हा 900 रुपये 850 किलो किलो सालवाला काय सालवाला आलेला. त्याच्यामध्ये ह्या काजूमध्ये आपल्याकडे NW पुरा आहे. कारण जर ग्रेडिंग करू पाहिजे ग्रेडिंग मध्ये रेट वर त्याच्यावर किंडल होईल. अच्छा ठीक आहे तर मग तरी मी तुम्हाला सर्वांना म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला सगळी वेगवेगळी 850 तुकडा पासून आपल्याकडे रेट चालू आहे. 850 पासून रेट चालू आहे आपल्याकडे काजूचे कॉस्ट रेट वाढले त्याच्यामध्ये रेट वाढलेले आहे. त्याच्यावर डिस्काउंट होईल जर होलसेल घेतला तर. जर तुम्ही होलसेल काय म्हणतात ते Wholesale मोठ्या अमाऊंट मध्ये मोठ्या क्वांटिटी मध्ये घेत असाल तर डिस्काउंट wholesale होऊ मिळेल शकतं आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व काजू वेगवेगळ्या प्रकारचे तुकडा काजू 1 नंबर काजू 2 नंबर काजू काजू पाकली आहे. हा पाकळ्या वगैरे तर मग सगळ्याचे मी डिस्क्रिप्शन मध्ये भाव लिहीन जर तुम्हाला हवे असले तुम्ही मला 180, कॉन्टॅक्ट करू 200, शकता 200 किंवा सर्व आपल्याकडे आहे. हो यांचा मी तुम्हाला खाली फोटो पण पाठवेन हा सर्व NW यांचा आहे, फोटो सर्व नाही यांचा करायचं. नंबरचा फोटो असं. हां दुसरं. दुसरा जर मी नंतर येईन तेव्हा तुम्हाला यांचा लाडू बनवायचा पण बिझनेस आहे हा, ते मी लाडू तुम्हाला बनवतो. दाखवेन शेंगदाणा लाडू ते पण हे करूया. तर हे होतं आपला काजू बनवायचा प्रोसेस काजू कोकणातला बनवण्याचा उद्योग हा. घरगुती बघा घरगुती आहे सर्व मित्रांनो काकांनी यासाठी बोलवलं की एवढी सगळी स्टोरी तर सांगितली काजूची वगैरे बिझनेसची बिझनेस काजूच्या बिझनेसचं नाव नाही सांगितलं तुम्हाला सॉरी परत सांगा काजूचं आपलं नाव काय सार्थक काजू होतो. सार्थक काजू उद्योग मी फोटो आपल्याकडे लेबल आहे ना म्हणजे मी फोटो काढलाय बघेन मी ॲड करीन त्यात नंबर वगैरे सगळं टाकेन ठीक आहे आणि हे कामाला सुरुवात आणि अजून एक मला आता आठवलं आहे बघा आपल्याकडे पीठ दळायचं पण मशीन आहे म्हणजे फुल बिझनेस घरातूनच भाई गावी असून सगळे बिझनेस वगैरे मध्ये एक नंबर काका आपण आता जातोय मार्केटला आता आमचं मार्केट आहे 6 किलोमीटर लांब ज्या कामासाठी आम्ही आलो आहे घराच्या ते घराचं काम आता आम्ही तुम्हाला दाखवीनच काय आजी काहीतरी आहे ना हळू आवाजात सांगते बघा काय पान आणू किती खायची पानं किती आणू ते आणतो 5 रुपयाचे. पैसे नको देऊ पैसे नाही आहे ते मासे. हां आपल्या बापाला काय बाम हां आणतो आणि पान लागते मला. किती आणू पानं
अरे किती आणतो 5 रुपयाची नारळ. 5 रुपयाची ठीक आहे. पानं आणि बाम आणू ना, विक्सवाला आणू की विक्सवाला? पांढरा असतो तो. हां हां असे असे अशा अशातला हां 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 कळलं मला. आणतो. हां संपू झाला. आणतो थांब. किती आणू? 1 आणू 2 आणू? 1च आणू ना, सांगत नाही कोणाला. आजी आजी लग्नाला अजून घेऊन ये. कामं करतात हा, अजून या वयात असून पण. काय करणार लग्नाला घेऊन येऊ? काय घेऊन येऊ? बायकोला घेऊन ये. बायकोला घेऊन येऊ लग्नाला? कोणाच्या? या पिंकीला. पिंट्याच्या बायकोला? तुझी माझ्या बायकोला घेऊन येऊ पिंट्याच्या लग्नाला? माझं अजून लग्न नाही झालं आजी. झालं नसलं तरी चालतं आता सगळं. झालं नसलं तरी चालतं काय? हो चालते आता आणतात. अजून अवकाश आहे. नौका काय मग पण मानलेले आणतात बाबा. मानलेले आणतात ना. चालतंय. कधी करू लग्न? कर कधी मी काय राखायचं अरे हाय हाय तो हाय तोपर्यंत. बरं मग कर्म काय? नाही रे बाबा आता मला नाही काय करे यावत नाही काय अरे भाई आजी माझ्या लग्नाच्या मागे. तर काय करणार सगळ्याची बघितली बाबा. हो सर्वांची बघितली, माझी बाकी. गावातला झालाय. कुठे करू लग्न, गावी की मुंबईला? मुंबईला चांगला. मुंबईला आपल्या चांगलं? हॉलमध्ये केला हा. आला गावी सगळ्यांना नाही ते काय बोलायला नको. मान्य लागतो पण दारू खातात. दारू बंद केली ना आता? मेले करतात आहे पण नाही केली? मेले करणार नाही. हो भाई आजीसोबत गप्पा. तर आपण बघतोय जाकादेवी बस स्थानकच्या इकडे, बस स्टॉपच्या इकडे आपण आलोय. शॉपिंग झाली आहे. आजीचं हे घेतलंय पान आणि विक्स. आणि आपली गणपतीपुळे रत्नागिरी बस पण आता झाल्या. हा सरळ रोड जातो गणपतीपुळे मंदिराकडे. इथून 15 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. आपलं गाव गणपतीपुळ्याच्या बाजूलाच आहे, तर कधीही येऊ शकता. आणि हा जाकादेवी बस स्टॉप. तिथे मागे रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँड आहे. मित्रांनो आजीचं सामान आधीला देऊया. धर बस. अजून काय? जेवली काय तू? नाही एकदा जेवला. एकदा जेवला, आता जेवते आमच्यासोबत? नाही, माझा फोन नाही बाय. अरे सुकाट बघायला थांबले आहे. चालेल चालेल चल. उडीन बघितलं. हां उडीन गेला घरात काढून असं सुट्टा द्यायचे आहे. सुकटं द्यायचे. तुमची आहे की नाही? ऊन खूप आहे गायचो. चला येतो जेवण. आणि मित्रांनो हा आहे आपला वाडा. आता आपल्याकडे 2च बैल आहेत, नाहीतर आमच्याकडे खूप होते. किती 21-22 होते ना काका आपल्याकडे? सगळ्यात जास्त गुरं आमच्याकडे होते बाबा. आणि आता उरलेत फक्त 2. ते पण हे शेतीसाठी नांगरासाठी ठेवलेत ना, आणि आता ते पण कमी झालेत. आणि इथे वरती आपली गॅसची सोय आहे बघा. गावचा गॅस स्टोअर करून ठेवला आहे. किती पाहिजे बोला? याने किती किती चालतील? किती दिवस, किती महिने चालतील हे हे वरचे? काय पडेपर्यंत? अच्छा दिवाळीपर्यंत चालणार आहे. बघा गाईस कोणाला हवंय गॅस? बघतोय बघ कसा. हा याला चारा दिला काय? यांना चारा दिला? मारत नाही ना या? हा ए भाई. तर मित्रांनो सनसेट झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवच्या मंदिरामध्ये. आणि पालखी पण, आमची पालखी अजून 4 दिवस बाकी आहे, गावातच फिरते. तर पुढच्या महिन्यात आपल्या भावाचं लग्न आहे, आमच्या लहान म्हणजे दादाच्या लहान भावाचं आणि माझ्या मोठ्या भावाचं. तर त्या लग्नाची पत्रिका आपल्या सर्वात आधी कुलदेवतेला आपण देतो. मग देवाशी देऊन मग आपण सर्वांना वाटतो. ते तर तुम्हाला माहीत असेल. तर सर्वांना निमंत्रण आहे आपल्या भावाच्या लग्नाला यायचं. हं. आणि आता आम्ही चाललो आहे कुलदेवतेला ही पत्रिका द्यायला आणि पालखीच्या पण पाया पडायला. तर तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. आणि हा माझ्यासोबत दादा आणि अनिश पण आले आहेत. हाय कर. हाय. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे आपला ग्रामदेवता मंदिर. बघू शकता तुम्ही आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे.
तर मित्रांनो हे आमचे ग्रामदेवत आहे. नवला आहे, पावना आहे, सुखा आहे, वाघजा आहे आणि कालका आहे. आणि आमच्या पालखीत पण हे असेच बसलेले असतात. ते पिंड आहे हे. ते खूप शांत वाटतंय भाई, एकदम पीसफुल. गावही म्हणजे मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो आता आपण आलोय पालखीरी. तुम्हाला खेळ दाखवतो. पालखीचा आम्ही दर्शन घेऊन ग्रामदेवतेचं आता आम्ही घरी चाललो आहे. आमच्या अजून काळोख आहे पूर्ण. आणि रात्रीचा काळोखाचा प्रवास आहे. कोकणातला रात्रीचा प्रवास म्हणजे आता आम्ही घरी चाललो आहे. मजा येते पण मला चालवायला. दिसतंच काय याच्यात लोक बघतात, आपल्याला बघून हसतात. अजून काय रडत नाही पण आपल्याला हसवायचं लोकांना ना. आपल्याला आशीर्वाद हवाय. मग तू काय सांगशील लोकांना? अरे बाबा चुकीर लवकर. आता पिंट्याचं लग्न आहे ना. मग तो होऊन ते पिंट्याचं मग पण 2 वर्षांत करा. 2 वर्षांनी मी करू. हम्म. अजून मी लहान आहे इकडे. अवकाश आहे ना. तू कधी गेलं? काय कोणत्या वेळात लग्न केलं तू? काय तू कोणत्या वेळात लग्न केलं? बाय गी म्हणजे माझं तर काय आहे आता सांगितलं तुला. कधी तुम्ही 15-16 ना तेव्हा व्हायचे काय? मग तू आजोबांना भेटली कुठे? म्हणजे भेटूया काय त्या घरच्यांनी लावली ना. वर जा. वर जाय कुठे? डोंगरावर? वर जायचं. अच्छा घोंगड्या घेन अच्छा, घोंगडा घेऊन जायचंय. कांद्यावर घोंगड्या टाकून जायचं तरी. अच्छा मग आता अर्थ नव्हे तरी याचं बाबा. काय लाईट डोळ्यावर येते तुझ्या? बंद करू? नाही राहू दे. तू मुंबईला आले कधी? काय मुंबईला आले तू कधी? म्हणजे काय येऊन गेली मुंबईला? म्हणजे काय मी पहिलं कोण राहिलेलं नाही ना, तेव्हा बसच असं मी. अच्छा, मुंबईला बसायचे. हम्म. मला वाटलं तुम्ही गावीच असायच्या. मग मुंबई बरं की गाव बरं? तेव्हा मुंबई बरी होती. तेव्हा मुंबई बरी होती. आता नाही मुंबईत काय आता नाही. हो ते तर खरं आहे. आता एकदम गर्दी झाली आहे. त्यावर हा नामदेव दादा होता आहे ना. हा 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 माहिती आहे बाबा. त्या मोठ्याच्या लग्नाला गेलेला सविताच्या. हा हा हा. मग त्यावर ह्या दोघाला मी घेऊन गेला एकदा. काकाने तिथे राहायचे ना. आमच्या इथे फोटो आहे त्यांचा. माझ्या बारशाचा का वाढदिवसाचा फोटो आहे. ह्याला घेऊन गेला दोघावाला एकदा. अच्छा बस. मग आता सारखे आम्हाला उंबई हवी, आम्हाला खोली हवी, हा. आम्हाला अमक हवं. आता हा बघ ना पोरी असं बोलतात ना गावच्या. आता मग आम्हाला मुंबई हवी, मुंबईमध्ये घर हवं, खोली हवी. मग सगळं हवं. आणि मुंबईला गेल्यावरती आम्हाला गाव हवा. तर असं होईल ते त्याला समजेल. खोली हवी तू का? सांग तू मुंबई हवी. सांग त्या पोरींना. मी हा माझ्या ऐकतील. अरे तुझं ऐकणार बाबा. बघ आपलं आता सगळं ऐकणार. माझं ऐकतं काही काय. बेडूक बघ. हम्म. ई.
मग लग्न करायचं की नाही करायचं माणसाने? म्हणजे काय आता बरेच जण लग्न नाही करत. मिळतच नाही पोरग्याचे लग्न कशाने करणार. पोरगा मिळतच नाही ना, पोरगा भेटतात पण बघतच नाही काय काय. मग हा बेडूक कुठे गेलं का? तो बघ, तो तिकडे थांब दे. गेला दर. काय बोलते? अरे प्रेम करीन ना बघील त्याला, स्वतः हा. पोरगी बघील त्यालाच मिळते. मग आता प्रेम नाही करणार तर पोरगी नाही भेटणार. कुठे भेटतात आहे? आई भेटतात आहे? आता मला नाही माहित, मी नाही बघितली आहे. आई. मला भेटेल की नाही प्रेम नाही केलं तर? अरे प्रेम करतो बाबा. प्रेम करू. हम्म. प्रेम चांगलं. कोण जोडीवाली नसेल ती झालं. जोडीवालींना मोकला होतो जोडी करून मोकळा हो. तर काय. नागूला पण सांगितलं. बघा, नागूला पण सांगू. सांगितलं मी. सांगितलंच त्याला हम्म. प्रेम करायला? अच्छा, सांगितलं मग त्याने बघितलं, सांगितलं ना काय? मी सांगितलंय प्रेम कर, हा. गावती घे, हा प्रेम कर ना, हा. तिकडेच लग्न कर ना मग या. प्रेम करून मुंबईला लग्न करून इकडे घेऊन ये बोलते. हम्म. आणि मी पण तसंच करू की लग्न करू? लग्न करून या. करून ये. तू लग्नाला नाही येणार? मी मग? वर्ण मी बघीन काय अरे. असं काय चांगलं. वर्ण नाही, इकडेच राहणार तू. 2 वर्षात करू ना? हम्म. 2 वर्ष नाही, अजून तुला भरपूर वर्ष आहेत तुला. तू घाबरू नको. तुम्ही म्हटलं आता मला प्रेम करायला लागेल. करतो करतो कुठले पण आम. कुठली पण आणू? पर आयशीला माते हां बायकाला आता बोलायचं नसतं काय. हां बहिणीसारखे राहायला लागते, भावासारखे सांभाळायला लागतात हां बायकांना. हं? हां. पण आयशीला सोडायची नाही. नाही, आईला नाही सोडणार. आम्ही एकत्रच राहणार, आईला नाही सोडणार. अगदी बायकोला अगदी बोलायचं नाही ना, आयशीला पण वनवास करायचं नाही. नाही नाही, अजिबात आई नाही. बापाचा वनवास केला ना हां, की आपल्याला वाकडं लागतात. पाप लागेल ना. मग नाही नाही, आई बाबांना सोडणार ना. बायकोला पण सोडायची नाही, बायको पण फसायची. नाही नाही, अशी सगळे मिळून मिसळून एकत्र, एकत्र न ते वायला खाल्लं तरी चालेल, पण एकच कुटुंब आईबाप सर्व. आईबाप सोडायचा नाही. नाही नाही सोडणार. चिपचिपलं बघ. हो ना, मग ऐकतंय ते पण. मग पाखरू तिथे बघ, एकाने पाखरू नाही, पाल आहे ती. पाल आहे ही? चिपचिपची ही अच्छा, पाल. पालीचा आवाज आहे. मग अरे मला नाही माहित. पाल आहे ती. अच्छा, पालीचा आवाज आहे, चिपचिप करते ती म्हणून. हम्म. तिथे पण बघितलं माहितीये, तिथे घरटं बांधला नाही पक्षीनं. तुमच्या वया हो, घराला त्या मागे पोरा काढून नाही पोरं पण काढत. काढली, 2 पिल्लू आहेत बघ तिकडे. आई बापाला गावात सोडायचं नाही. आणि काय असं बायकोला कसं ठेवलं पाहिजे मला तर समजतच नाही. बायकोला आपण कसे हे आता हे लोक वागतात कसे समजता येईना तसेच ठेवायची. हां हां. आता आताच्या आणि पोरीला बाबा तू- काय बोलायचं नाही. नाही, तू सांग आता, बायकोला सुखी ठेवायला काय करावं लागेल? अरे काय करायचं? अरे म्हणजे असं, म्हणजे सांग मला काहीतरी की तिला काय आवडत असेल, म्हणजे बायकोला काय काय केलं की आवडतं नवऱ्याने, तुला तर माहित असेल ना. बडबड यायचं हा. नाही, शिव्या द्यायचे नाही, नाही मारायची नाही. नाही हा हा सांग. नाही नाही, हे तर मी नाही करणार, हे तर मीच नाही करत. असं मग ठीक आहे, मग होईल. मग म्हणशील आमची आजी होती ती अशी सांगे. नाही, मी तिला आता हाच व्हिडिओ दाखवीन की बघ, आजीने सांगितलंय मला असं वागायचं आणि असं नाही वागायचं. मारायची नाही, हा. शिव्या द्यायच्या नाही, नाही लावायची नाही, नाही. आपणच सांभाळायची. हो, आपणच बघ परत परत लपलं. मग पाल ऐकतंय बघ सगळं. असं आत्ताच्या मुली पण कामाला जातात आजी, ना होय त्याच सांभाळतात, त्याच घर सांभाळतात. होय.
मित्रांनो लक्षात ठेवा या टिप्स मुलांना मुलींना, की मुलींना पण मुंबईत घर वगैरे गरजेचं नाही, गावी घर असलं बस झालं ना. होय. होय, आणि मुलगा चांगला असला पाहिजे, मारझोड करणार नको, शिवाय देणार नको, ओरडणार नको. आणि मुलांनी पण लक्षात ठेवा, आजीची टिप्स आहे एकदम महत्वाची आहे बाई. इथपर्यंत एकत्र राहा ना. चला भेटूया. बाय कर, बाय कर आपल्या लोकांना. बाय बाय. सो थँक्यू सो मच गाईज मला बघण्यासाठी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा, स्टिक राहा आणि शुभरात्री. बाय बाय.